ब ब ब ब प प प प प प. तुमचं बाळ सुद्धा नुकतंच बॅबल करायला लागलंय का? कॉंग्रॅच्युलेशन्स! तुमच्या बाळांनी स्पीच आणि लँग्वेज डेव्हलपमेंटचा पहिला टप्पा अचीव्ह केलाय. हो, बॅबलिंग हे खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे स्पीच आणि लँग्वेजच्या डेव्हलपमेंटमध्ये. बोलण्यासाठीचा खूप महत्वाचा पाया. का बरं? कारण जेव्हा मूल बॅबल करायला लागतं तर तो त्याच्या जिभेचा, जबड्याचा वापर करत असतो आणि ऑडिटरी लूप क्रिएट करत असतो. जेव्हा तो बॅबल करतो तेव्हा तो ऐकत असतो आणि व्होकल प्ले करायला तो शिकत असतो. बॅबलिंग करणं याचा अर्थ तो तुमच्याशी कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा तुमचं बाळ बॅबल करतं तर त्याला रिस्पॉन्सेस द्या. समजा तुमच्या बाळाने ओके शोना, हा बोला, मग त्याला परत बॅबल करू द्या. तुम्ही पॉज घ्या. त्यांनी बॅबल केलं की तुम्ही काहीतरी बोला, परत पॉज घ्या. म्हणजे टर्न टेकिंग बिहेवियर त्याला शिकू द्या. त्याला समजू द्या की त्याचं हे बब बब खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्याच्या जवळ जाऊन विथ एक्सप्रेशन्स त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे सुचेल संदर्भानुसार ते बोला. हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की त्याचं हे सिम्पल वाटणारं बब बब हे व्हेरिगेटेड बॅबलिंग मध्ये टर्न व्हायला लागेल आणि वेगवेगळे कॉन्सोनन्स म्हणजे वेगवेगळे व्यंजनांचा वापर तो त्याच्या बॅबलिंग मध्ये करायला लागेल. बब बब, पप्प पप्प, मम मम, त्याच्यानंतर दद्द दद्द, मग कुईंग वगैरे, अग ग ग ग. आणि हळूहळू या बॅबलिंगचं रूपांतर जार्गन मध्ये होईल. तो तुमच्याशी लिटरली एखादं वाक्य बोलल्यासारखं बोलायला चालू करा. यावेळेस सुद्धा तुम्हाला त्याला रिस्पॉन्सेस द्यायचे आहे. तो काय बोलत असेल याचा अंदाज लावून त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. त्याला या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की माझ्या आवाजाला महत्व आहे. अरेच्या, आपण आवाज काढला की मम्मी पटकन येते, आपल्याकडे बघून हसते, स्माइल करते, आपल्याशी बोलते. म्हणजे काय होणार की त्याचं बॅबलिंगला तुम्ही एम्फसाइज करता आहे. त्याच्या या सिम्पल ऍक्टिव्हिटीजला तुम्ही प्रोत्साहन देता आहे आणि हळूहळू जार्गनचं रूपांतर अर्थपूर्ण शब्दांमध्ये व्हायला लागेल. म्हणून बॅबलिंग खूप महत्वाची स्टेज आहे आणि तुमच्या बच्चूंना भरभरून प्रतिसाद द्या. त्यांच्याशी भरभरून बोला. स्लो स्पीच ठेवा. चेहऱ्यामध्ये भरपूर हावभाव असू द्या. मोठं ओपन माउथ अप्रोच करून तुम्ही त्यांच्याशी बोलत राहा. अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना अशोक डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट.